हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत पौष्टिक अशी थंडीमध्ये खाण्यासारखी पौष्टिक अशी लापशी। तर इथे मी साधारण अर्धा किलो अशी लापशी घेतलेली आहे। ती छान अशी निवडून आणि पाखडून घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता लापशी अगदी स्वच्छ अशी मी करून घेतलेली आहे। तर आता काय करायचं आहे फ्रेंड्स, आणि थंडीमध्ये लापशी खाण्यासाठी अतिशय पौष्टिक अशी आहे, तर तुम्ही नक्की करा। तर आता आपल्याला इथे मी कुकर ठेवलेला आहे आणि आता आपल्याला इथे तूप टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे साधारण मी 1.5 चमचा असं तूप टाकून घेतलेलं आहे। आणि तूप आपलं एकदम जास्त गरम होऊ द्यायचं नाही आहे, तर आपल्याला अगदी कमी फ्लेमवरती आपल्याला ठेवायचं आहे। तर इथे आता मी काय करत आहे, 4 ते 5 असे वेलदोडे मी घेतलेले आहेत। तर वेलदोडे आपल्याला छान असे त्या तुपामध्ये असे छान तडतडू द्यायचे आहे, म्हणजे त्या वेलदोड्याचा छान असा फ्लेवर आपल्याला त्या तुपामध्ये उतरू द्यायचा आहे, म्हणजे त्याचा छान असा सुगंध येतो। तर तुम्ही पाहू शकता इथे वेलदोडे मी थोडीशी ठेचून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी तुपात टाकलेले आहेत। तर ते छान असे तडतडत आहेत। तर फ्रेंड्स, तुम्ही ही लापशी नक्की करून पहा। थंडीमध्ये खाण्यासाठी अतिशय पौष्टिक अशी आहे। तुम्ही तुमच्या मुलांना देखील ही नक्की करून द्या। तर खाण्यास जितकी पौष्टिक तितकीच चविष्ट अशी ही लापशी असते। तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपले वेलदोडे छान तडतडून झालेले आहेत। तर इथे मी काय करत आहे, थोडे शेंगदाणे घेत आहे। तर आपल्याला आता या तुपामध्ये शेंगदाणे छान असे रोस्ट करून घ्यायचे आहेत, पण आपल्याला शेंगदाणे ते जळू द्यायचे नाही आहेत। तर अगदी असे थोडेसे लालसर असे छान असे तुपामध्ये रोस्ट करून घ्यायचे आहे, जेणेकरून की जेव्हा आपण ते खात असतो तेव्हा ते खाण्यास अगदी छान असे लागतात। तर तुम्ही पाहू शकता किती छान असे आपले शेंगदाणे लालसर असे रोस्ट झालेले आहेत। आणि इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत। तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग लहान मोठे असे पातळ पातळ काप करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे सुकं खोबरं देखील आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। ज्यावेळेस आपण लापशी खातो ना फ्रेंड्स, त्यावेळेस जेव्हा प्रत्येक बाईटमध्ये जेव्हा हे येतं सुकं खोबरं, ड्रायफ्रूट्स, तेव्हा ते अजूनच सुंदर लागते खाण्यासाठी। तर आता इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकून घेत आहे। तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता, पण मी इथे बदाम, काजू आणि मनुके टाकलेले आहेत। तर ते आपल्याला छान असे कमी फ्लेमवरती रोस्ट करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे। अशा प्रकारे लालसर आपल्याला छान असे कमी फ्लेमवरती ते तुपामध्ये रोस्ट करून घ्यायचे आहेत। तर बघा फ्रेंड्स, किती छान आपलं ते रोस्ट झालेले आहे। तर हे सगळे ड्रायफ्रूट, शेंगदाणे वगैरे असे रोस्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे आपण जी लापशी छान अशी निवडून ठेवली होती संपूर्ण लापशी आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायची आहे। आणि ही लापशी छान अशी आपल्याला अगदी कमी फ्लेमवरती भाजत राहायची आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला ती भाजत राहायची आहे। गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला वाढवायची नाही आहे, नाहीतर तळाला आपली लापशी सगळी जळण्याची शक्यता आहे, करपते ती खालून। त्याच्यामुळे काय करायचं आहे, आपल्याला ते अगदी कमी फ्लेमवरती अशी जवळजवळ 5 ते 7 मिनटं छान अशी भाजत राहायची आहे। आणि आपल्याला अजिबात थांबायचं नाही आहे, तर ती सतत अशी आपल्याला ती हलवत राहायची आहे। तुम्ही पाहू शकता त्याचा कलर पण आता जवळजवळ चेंज होत आलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला भाजत राहायची। आणि इथे थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्याने काय होतं फ्रेंड्स, आपल्या पदार्थामधला जो गोडवा असतो ना तो अगदी छान मेंटेन राहतो आणि आपल्या पदार्थाची चव देखील खूप छान लागते। तर अशा रीतीने आपल्याला हे असं छान भाजत राहायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे। अशा रीतीने ही लापशी भाजून झाल्यानंतर इथे मी काय केलेलं आहे, जवळजवळ 400 ग्राम असा मी गूळ घेतलेला आहे। तर 500 ग्राम लापशी घेतली तर मी 400 ग्राम गूळ घेतलेला आहे। गूळ तुम्ही जास्त टाकलात तरी चालेल, कारण तुम्ही गूळ जितका जास्त टाकाल तितकंच छान आपली लापशी लागते आणि त्याचा गोडवा देखील खूप सुंदर असा लागतो। तर इथे मी 400 ग्राम गूळ छान असा किसून घेतलेला आहे। तर काय होतं, गूळ आपण किसून टाकल्यानंतर तो त्याच्यामध्ये लवकरात लवकर वितळला जातो आणि आपल्याला लापशी बनवायला जास्त वेळ लागत नाही। तर अशा रीतीने तुम्ही पाहू शकता
इथे गूळ किसल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता गूळ किसल्यामुळे तो किती लवकर त्याच्यामध्ये वितळत आहे. तर अशा रीतीने आपल्याला ही लापशी छान अशी हलवत राहायची आहे, कारण गूळ टाकल्यामुळे ती खाली चिटकू नये. तर कंटिन्यू आपल्याला ती अशी हलवून घेत राहायची आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपल्या लापशीला रंग आलेला आहे. अशा रीतीने फ्रेंड्स तुम्ही ही लापशी नक्की करून पहा. खाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी ही लागते आणि तुमच्या मुलांना तर नक्की ही द्या, कारण खूप अशी सुंदर ही लापशी खाण्यासाठी आणि तितकीच पौष्टिक आणि यामध्ये प्रोटीन पण भरपूर असतं. तर थंडीमध्ये तर ही खाण्यासाठी अतिशय चांगली आहे. आणि इथे काय केलं आहे मी, जवळजवळ 1 तांब्या मी पाणी टाकून घेतलेलं आहे. पण इथे आपल्याला अजून पाणी ॲड करायचं आहे, कारण की काय होतं फ्रेंड्स, लापशी शिजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे ती छान अशी शिजली जावी म्हणून आपल्याला पाण्याचं प्रमाण थोडं जास्त टाकायचं आहे. तर मी इथे जवळजवळ 2 तांब्याच्या आसपास पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपल्या लापशीला रंग असा आलेला आहे, कारण किती छान अशी भाजली गेलेली आहे. अशा रीतीने आपल्याला छान ती अशी हलवून घ्यायची आहे. आणि हलवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फ्रेंड्स, आता इथे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण लापशी अशी छान अशी हलवून घेतलेली आहे. सगळे ड्रायफ्रूट्स देखील छान असे त्याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत. आणि आता इथे मी कुकरचं झाकण लावून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता कुकरचं झाकण लावल्यानंतर आपल्याला साधारण 7 ते 8 अशा शिट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपली लापशी जी आहे ती अतिशय सुंदर अशी सॉफ्ट अशी शिजते आणि खाण्यास देखील ती खूप उत्कृष्ट अशी लागते. तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला साधारण 8 शिट्ट्या कुकरच्या मी करून घेतलेल्या आहेत. आणि बघा किती सुंदर आपली लापशी अशी तयार झालेली आहे. त्याचबरोबर ती तितकीच मोकळी देखील झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसायला दिसत आहे ती. तर अशा रीतीने तुम्ही ही लापशी नक्की एकदा करून पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला आहात तर प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी जर रेसिपी पण तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा. तर पाहू शकता किती मस्त आपली लापशी बनून तयार आहे. तर आता इथे मी काय करत आहे, इथे मी थोडंसं वरून तूप टाकून घेत आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली लापशी तयार आहे. तर अशा रीतीने तुम्ही देखील नक्की लापशी करा आणि थंडीच्या दिवसात तर नक्कीच करा. तर तुम्ही पाहू शकता आता मी काय करणार आहे, जे ड्रायफ्रूट्स मी थोडेसे ठेवले होते ते आता मी वरून थोडेसे टाकून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आता जे राहिलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते मी सर्व काही वरून गार्निशिंगसाठी ठेवले होते ते मी टाकून घेत आहे. किती सुंदर आपली लापशी दिसत आहे आणि खाण्यास देखील तितकीच चविष्ट आणि पौष्टिक अशी ही लापशी आहे. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा. तर पाहू शकता किती सुंदर लापशी आपली बनवून तयार आहे. तर फ्रेंड्स प्लीज तुम्हाला जर माझी रेसिपी खरंच आवडली असेल ना तर माझ्या रेसिपीला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.